ती म्हातारी अजून एक होती म्हातारी अशा खूप साऱ्या म्हाताऱ्या नाही ना अजून अशा खूप साऱ्या म्हाताऱ्या निघाल्या प्रवासाला प्रवास म्हणजे काय माहिती ना गावाकडे जाता तुम्ही जाता तेव्हा प्रवास करता बस रिक्षा रेल्वे ट्रेन गाडीने प्रवास करता की नाही तो प्रवास निघाल्या प्रवासाला आपण प्रवास करताना काय करतो रिक्षा सायकल बस रेल्वे गाडी यांचा उपयोग करतो बरोबर पण ह्या म्हाताऱ्या ज्या आहेत यांनी काय केलं माहितीये बघायचंय नक्की बघायचंय आहात रेडी पण त्या म्हाताऱ्या ज्या लपून बसले आहेत ना त्या बाहेर पडल्यानंतर त्या प्रवास करणार आहेत तुम्हाला काय करायचंय फक्त हाताची घडी घालून बसायची त्या प्रवास करत असताना कदाचित तुमच्या बाजूला पण येतील पण तुम्ही कोणीही हालचाल करायची नाही जर समजा तुमच्याकडे त्या आल्या तर फक्त तुम्ही असं हात करायचा बाकी पकडायचं नाही त्यांना जो पकडणार तो त्या म्हातारी बरोबर प्रवासात निघालणार म्हणून काय करायचं फक्त हाताची घडी घालायची हात रेडी सरळ बसतो कोणीही हात लावायचा नाही त्या म्हाताऱ्या जिथं जिथं उडत जातील तुम्हाला त्यांना पकडायचं नाही फक्त काय करायचं आहे त्यांना पकडायचं नाही फक्त नेमका त्या कोणता प्रवास करतात हे आपण आता पाहणार आहोत ह्या म्हाताऱ्या म्हणजे त्या एक प्रकारच्या बिया असतात त्या झाडांच्या आणि त्या बिया कशा असतात माहितीये तुम्ही आता ह्या म्हातारीने बघितलं ना असे बारीक बारीक केस असतात की नाही आणि त्याच्या खाली त्याची बी असते अशी लागलेली ही बी पण इथं आहे या डबीमध्ये मी तुम्हाला नाही जाऊ दे ती म्हातारी फिरत राहणार अशी कळलं का अथर्व त्या म्हातारीकडे पाहायचं नंतर बरोबर तर अशा प्रकारचं त्या झाडाला बोंड असतं आणि त्या बोंडामध्ये म्हणजे त्या फळामध्ये या सगळ्या म्हाताऱ्या बसलेल्या असतात ओलं जेव्हा असतं तेव्हा ते हिरवंगार असतं नंतर ते तपकिरी रंगाचं होतं आणि मग ते हळूहळू सुकल्यानंतर फुटतं आणि मग त्यातून त्या सगळ्या ज्या म्हाताऱ्या बाहेर पडतात आणि त्या जिथं जमिनीत पडतात तिथं त्या झाडाची झाडं ती उगवतात मग तुमच्या लक्षात आलं काय ह्या म्हाताऱ्या म्हणजेच कोण आहेत त्या झाडाच्या त्या बिया आहेत कोण आहेत त्या झाडाच्या बिया आहेत
तिथं तिथं ते झाड उगवतं. आणि अशी झाडं तुम्हाला या म्हातारीची अशी बोंड आणि अशी झाडं अशा वेली कुठे दिसणार? गावाकडे जास्त दिसणार. शहरात आपल्याला ह्या म्हाताऱ्या पाहायला मिळत नाही. आलं का लक्षात? अशा प्रकारे आपण विचार करतो की हे झाड कसं उगवलेलं असेल बरं. मी तर झाड लावलं नाही, मग माझ्या दारात झाड कसं उगवलं? तर झाडं उगवण्यासाठी बिया जिकडे तिकडे पडायला लागतात जमिनीत. त्या वेगवेगळ्या प्रकारे पडतात. आपण स्वतः काय करतो? एखाद्या झाडाची बी आणतो आणि ती आपण कुंडीत लावतो, मग आपलं झाड होतं, बरोबर? किंवा आपण कोण झाडं उगवणारी देणारी असतात ना, गाडी घेऊन येतात आपल्याकडे दारामध्ये, त्यांच्याकडून आपण झाडं येतात ना, ती झाडं आपण विकत घेतो आणि आपण आपल्या कुंडीत लावतो. पण निसर्गामध्ये मात्र असं नाहीये. निसर्गातली जी जी झाडं आहेत आणि त्या त्या झाडांच्या ज्या बिया आहेत, त्या बिया वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी पसरतात आणि मग जिकडे त्या जमिनीत रुजतात तिथं ती झाडं तयार होतात. आणि त्यालाच म्हणतात बीज प्रसार. काय म्हणतात? बीज प्रसार. बीज म्हणजे झाडाचं बी आणि प्रसार म्हणजे इथून तिथे जाणे आणि तिथं दुसरीकडे रुजणे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या म्हाताऱ्या प्रवास करत करत निघतात, उडत उडत राहतात वाऱ्यावरती. जेव्हा ते बोंड फुटतं तेव्हा त्यातून अशा खूप साऱ्या म्हाताऱ्या बाहेर पडतात. आम्ही आमच्या लहानपणी असे पकडायचो, त्यांना डबीत ठेवायचो आणि मग पावसाळा आला की तिथं शेतात नेऊन आमच्या टाकायचो. मग तिथं ती झाडं व्हायची. आलं ते लक्षात? आणि त्याच्या बिया ह्याच्यात आहेत. अशा पद्धतीच्या असतात, अशा छोट्या छोट्या, आणि त्याला ते बारीक असे केस असतात. आणि म्हातारीसारखे ते पाय, म्हातारीचे केस कसे असतात? पांढरे पिकलेले तसे असतात, म्हणून तिला आम्ही म्हातारी म्हणतो. आलं लक्षात?